पोलिसांना यापूर्वी वेळोवेळी कारवाई केली आहे. अवैधपणे दारू विकणारे या वर्षभरामध्ये जवळपास 166 कारवाई केल्या आहेत. त्यामध्ये 58 जे रिपीटेड कारवाई करणारे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे 93 या कलमान्वये त्यांची प्रतिबंधक कारवाईची अहवाल आम्ही एस डी मॅडमकडे पाठवले आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडून 5 लाख रुपयेपर्यंतचे बंधपत्र लिहून घेतलेले आहेत आणि त्यापैकी दोघांनी परत आणखी व्हायोलेशन केलं होतं. त्यामध्ये पण ती बॉन्ड ब्रीच ऑफ बॉन्डची कारवाई सुरू आहे. तसेच या अनुषंगाने काही माहिती मिळेल तर भविष्यामध्ये पण आम्ही लोकांनी जे निवेदन दिलं आहे त्या पद्धतीनं कारवाई करण्याची पुढची प्रक्रिया करीत आहोत. जे काही वारंवारपणे कारवाई झाली तरी त्याच धंद्यावर अवलंबून आहे किंवा तेच धंदे करतात, त्यांच्यावर काही तडीपारीची वगैरे काही कारवाई करण्याचा काही विचार आहे? रिपीटेड जे आहे त्यांच्यावर हीच आता आपल्याला आम्ही सांगितलं की मुंबई पोलीस कायद्याची प्रतिबंधक कारवाई आहे. 93चे प्रस्ताव पाठवले आहेत आणि ज्या लोकांना गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षा झाली आहे त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 57 प्रमाणे त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव आणि वरिष्ठांकडे पाठवले आहेत. वर्षभरामध्ये आम्ही जे अवैध जुगार आहे त्याचे 50 गुन्हे, त्यामध्ये 86 आरोपी आहेत आणि अवैध दारू विक्री जे आहेत त्याचे 166 गुन्हे असे दाखल केले आहेत आणि त्या संबंधावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सर, या आता जे आपल्याला निवेदन देण्यात आले आहे, काही लोकांची आम्ही प्रतिक्रिया घेतली सर. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की मुरुडमध्ये आपण 1 कोटीच्या पुढं हा गुटखा हा जप्त केलेला होता, परंतु हा सर्रास पानटपरीवर अवेलेबल होतो असं आंदोलकांचं म्हणणं आहे. यावर आपण काय खुलासा कराल सर? मागच्या दीड वर्षामध्ये जवळपास 1.5 कोटीच्या घरात गुन्हा दाखल करून आम्ही रेड करून कारवाई केली होती. तो मुद्देमाल जप्त केला होता आणि त्या संदर्भानं माननीय न्यायालयात सध्या त्याचे ट्रायल सुरू आहे. आंदोलकांचं असं म्हणणं आहे सर, तो सर्रास पानटपरीवर हा गुटखा मिळतो, तर आंदोलकांना हे अत्यक्ष आक्रमक झाले आहेत आणि अवैध धंद्याबद्दल हा प्रामुख्यानं गुटखा हा विषय त्यांनी मांडलेला आहे. तर सर, पोलिसांच्या निदर्शनास असं काही येत नाही का, असं काय वाटतं सर? काय सांगा? वेळोवेळी पानटपऱ्या चेक करून त्यांच्यावर ज्यांच्याकडे उपलब्ध होता त्यांच्यावरचे गुन्हे दाखल केले आणि त्यांचा सामुदायिक वाजवते पोलीस स्टेशनला आपण जे सांगायला लागले तीच ही कारवाई झाली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो काही प्रतिबंधित माल आहे तंबाखूचा वगैरे त्याच्यावर पोपटांतर्गत पण आम्ही वेळोवेळी कारवाई केली आहे. धन्यवाद.